हा येतोय ना क्लिअर? हा. मित्रांनो, मी झोमॅटोवरून पिझ्झाची ऑर्डर केली होती आणि हा भाऊ आला. काय आपलं नाम काय? मोहन सिंग भाऊचं नाव आहे. आणि या भाऊला मी पेमेंट ऑनलाईन करत होतो. पेमेंट करता करता सीन असं झाला की माझा पिन कोड जो आहे तो चुकीचा गेला. बरोबर ना भाई? झोमॅटो इथे पुढे आहे. हा क्या नाम आहे आपण? मोहन सिंग भाऊ मला बोलला की मी त्याला बोललो ऑनलाईन पेमेंट करत आहोत. बरं ठीक आहे. त्यांनी मला QR कोड दिला झोमॅटोचा. मी QR कोडवर स्कॅन केला आणि पेमेंट केला. तर पहिला पेमेंट हा दाखवला फेल्ड, कारण की मी पिनकोड चुकीचा टाकला होता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा पेमेंट केला 170 रुपये. बघा 170 हा फेल दाखवला कारण UPI पिन कोड इनकरेक्ट होता. मी पुन्हा एकदा हे केला 170 रुपये पूर्ण पेड दाखवतोय. इथे दाखवतोय रे, दिसतंय ना? पूर्ण पेड दाखवतोय. माझा आतमध्ये एक मिनिट, त्याचा फोन येतो कॉल सेंटर. खूप मोठा झोल झालाय तुम्हाला सांगतो मी. कट कर जरा. ऑनलाइन QR कोड से पेड कर दिए थे. एक बार इसका UPI पिन मिस्टेक से नहीं गलत हो गया, नहीं पेड हुआ. फिर दोबारा किया तो इनका अकाउंट से पैसा कट हो गया, लेकिन मेरे में पेड नहीं दिखा रहे. हाँ मैडम, वही बात करो कस्टमर से. मेरे में बात करता हूँ. ये मतलब कस्टमर की अकाउंट से पैसा कट हो गया है. ये बोलते हैं मेरे से कट. हमारे जोमेटो अकाउंट नहीं हुआ है, उनका पेमेंट पेंडिंग दिखा रहा है. तो फिर मैडम क्या करें, बताओ आप. हम आपसे रिक्वेस्ट करेंगे आप 5 भेज दीजिए और हम आपका ही कंप्लेन हाईलाइट करवा दें. ओके मैडम. नो मैडम, तो मतलब पेड कैसे होगा? मतलब मेरे को करना पड़ेगा क्या? क्या कस्टमर ने पेमेंट कर दिया है, उसके अकाउंट से माइनस हो गया है, बस हमारे अकाउंट में क्रेडिट नहीं हुआ. मैडम तो ये अपने आप हो जाएगा डिलीवर ना पेमेंट? ओके 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 मैम. नो मैडम. तर मित्रांनो, असा सीन झालाय की माझ्या अकाउंटमधून पैसे कट झालेत, पण त्यांच्या अकाउंटमध्ये काहीतरी दाखवतं की त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. तर त्याच्यामध्ये माझी काही चुकी तर नाहीये ना. आणि हा भाऊ अर्धा तासापासून इथेच आहे. कस्टमर केअरचा मला कॉल आला होता. बोलते सर आप वापस 170 रुपये करू. मैं बोलो क्यों करू भाई, मेरे तरफ से तो हो गया ना भाई. इधर पेड सांगतोय माझ्याकडे, तिकडे नाही दाखवत आहे. परत मी 170 रुपये करेल, परत त्याचा फोन येईल की भाई नाही हुआ, मग परत करू का? तर त्या गोष्टीवर भाऊ इथे उभा आहे अजून. 170 रुपये का मोठी गोष्ट नाही आपल्यासाठी, पण सीन असा आहे की माझ्याकडून कट झालेले आहेत. आणि आता भाऊ बोलतोय की भाई आप करो, ये करो, वो करो. आता मी त्याला बोललो भाई मेरे तरफ से कट हुआ है, कंपनी का लुकआउट है तुम्हारा. आणि त्याचा कॉल सेंटरवर त्याचं काम चालू आहे. आता मॅडमचा कॉल आला होता, की मॅडम पण तेच बोलली की कस्टमर से पैसा कट हुआ है उनके अकाउंट से, लेकिन अपने जोमेटो के इसमें आया नहीं, वो 10-15 मिनट रुकना पड़ेगा तभी आएगा. बराबर ना भाई? क्योंकि मैं वापस करूंगा ना 170, तुम्हारे कंपनी का प्रॉब्लम है. बराबर ना? वो सर्वर का प्रॉब्लम है, उधर वापस अटक जाएगा. वापस वो मेरे को बोलेगा 170 रुपये का. ऐसा हिसाब है. नहीं तो क्या 170 रुपये देके तेरे को ये करता था, मैं दे देता था. कोई बात नहीं है, मैंने किया है, मेरे अकाउंट से गया. तो अभी तुम देखो क्या है तुम्हारा. बराबर ना? अभी इसको अप्रूव मत करना. क्यों? अभी मतलब है ना, पेड जाए क्या करने का फायदा ही नहीं. क्या पेड हो जाए तो कोई फायदा ही नहीं है. नहीं, पेड होएगा तो फायदा नहीं, बरोबर है. लेकिन जो तुम्हारा कस्टमर केअर वाला है ना, मेरे पीछे लगा हात धोके की सर तुम भरो भरो भरो. माझ्या मागे असा लागत होता ना तो माझ्या मागे, कसं का मी गुन्हा केलाय आणि हा माझ्यावर कंप्लेंट करणार आहे तो कस्टमर केअर वाला. असा माझ्या संगत त्याचा बिहेवियर होता. इसलिए मेरे को वीडियो बनाना पड़ रहा है भाई. अभी दूसरे कस्टमर को फोन किए थे, बोला ना करके बोल दिया. कौन? दूसरे मतलब हेल्पलाइन जो फोन किए. हाँ, दूसरा तो बोला कट हो गया है. कट हो गया दूसरा बोला है. लेकिन अगर दूसरे का तू फोन ही तू चुपचाप चले जाता था तो मेरा दिमाग नहीं खराब करता था. सर पैसा कट नहीं हुआ है, ये हुआ है. ऐसा भी बराबर है. टेक्निकल इशू उसको समझना चाहिए. जब तू स्क्रीनशॉट भेज रहा है ना मेरा कि सर उसने पैसा, कस्टमर ने पैसा दिया है सब, बराबर ना, तो पैसा उससे कट हुआ, तो उसको समझना चाहिए भाई इतने लेवल पे पहुंचा, वो पोस्ट पे बैठा है उधर. बराबर कि नहीं? कस्टमर से जब पैसा गया तो कस्टमर से आर्ग्यू करने की जरूरत नहीं. वो मेरे को बोल रहा है नहीं सर पैसा दो उसको, दे उसको, दो उसको.
फिर मैं उसको बोला अगर मैं 170 उसको वापस ऑनलाइन करता हूँ तुम्हारा सर्वर का वापस प्रॉब्लम हो जाए तो क्या वापस मैं दूँ, बराबर ना। तो ऐसा हिसाब हो गया। देख अभी नहीं आएगा तेरे को पैसा तो आ जाना, लेकिन वो मैडम को बता देना तुम्हारे कि मैडम पैसा आया क्या नहीं। वो क्या बोली तेरे को? बोला ना 5 मिनिट रुकने के लिए। 5 मिनिट रुकणे बोले ना। मग माझा पिझ्झा खाऊन घेऊन हजम झाला तरी ह्याच्या पैशाचा अजून मॅटर चालू आहे इथे, काय बोलणार आता? चलो ऐसा नाही होना चाहिए भाई। या भावाची काय गलती नाही, चुकी नाही त्याच्यामध्ये, त्या कस्टमर केअर आणि त्यांचा सर्व्हरचा मॅटर आहे। पण त्याच्यामध्ये कस्टमर बरोबर त्याने आर्ग्युमेंट केलं की बाबा सर पैसा आया नहीं आया नहीं, अरे मेरे हिसाब से तो कट हो गया, देखो मेरे हिसाब से कट हो गया पैसा, पेड बता रहा है फुल, तो मैं वापस क्यों करूँ पैसा? इसमें देखो नहीं दिखा रहा है। दिखा दिखा दिखा, एक मेरे को दिखाना पड़ेगा। इधर किधर बता दे तुम लोग को, वो तेरा कंपनी का है बरोबर की नाही? लेकिन ह्याच्या सिस्टम मध्ये दाखवतोय की पेड नाही केलाय, पण कंपनीचा। आता जर ह्याचा प्रायव्हेट असता आणि जर याला दाखवला नसता तर मी याला पैसे दिले असते, लेकिन कंपनी का क्या भरोसा, कंपनी को क्या मैं करूँ बता मेरे को, बराबर ना। अगर तेरे पर्सनल गूगल पे करता था ना मैं और नहीं जाता तो मैं भाई तेरे को कैश दे देता था, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं, बराबर ना। तेरा नुकसान नहीं होना चाहिए मेरे। चलो भाई, हाँ चल।